हॅलो फ्रेंड्स, इथे मी खोबऱ्याची वडी बनवत आहे। त्यासाठी ओल्या खोबऱ्याचं किस इथे 2 वाटी घेतलेलं आहे। 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। 2 ते 3 चमचे इथे मी आपलं घरचं साजूक तूप घेतलेलं आहे। ते व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि गूळ आपल्याला वितळेपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती कढईमध्ये फ्राय करायचं आहे। ह्यामध्ये बघा मी मस्तपैकी 1 वाटी दूध पावडर घातलेली आहे। तर कलर पण दूध पावडर घातल्यामुळे चेंज झालेला आहे आणि खरं सांगते खूप यम्मी आणि टेस्टी लागते। गूळ वितळेपर्यंतच आपल्याला ह्यामध्ये हे करायचं आहे आणि त्यानंतर इथं मी सेट करायला ठेवलेलं आहे। वरून मी ते ड्रायफ्रूटचं पीसेस वगैरे केलेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, नाही घातलं तरी काही हरकत नाही। आणि थोडंसं गरम असल्यानंतर कोमट असल्यानंतर इथे मी खोबऱ्याच्या मस्तपैकी वड्या करून घेत असते। वेगवेगळ्या पद्धतीने पण करतात, कोणी साखरेच्या पण बनवतात। गूळ हेल्दी असतो म्हणून मी इथे गुळाची बनवलेली आहेत, यम्मी आणि टेस्टी लागतात। आणि ड्रायफ्रूट घालणं हे ऑप्शनल आहे। तुम्ही ह्यामध्ये विलायची पावडर, केशर वगैरे पण तुम्ही घालू शकता। खूप यम्मी आणि टेस्टी बनते। दूध पावडर घालून एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा। बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, बाय।